समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी पराग घोगळे प्रशांत कुलकर्णी लिखित दूध व्यवसायाकडून उद्योजकतेकडे A to Z डेअरी फार्मिंग पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। जातीवंत दुधाळ गायी आणि म्हशींची निवड, विविध हंगामानुसार व्यवस्थापन, आहार नियोजन, टोटल मिक्स्ड राशन, गाभण गायी म्हशींची काळजी, वासरांचे व्यवस्थापन, गोट्याची जैव सुरक्षितता आणि रोग नियंत्रण, स्वच्छ दूध उत्पादन, वर्षभर चाऱ्याचे नियोजन, दुधाचा उत्पादन खर्च, कासेची रचना व मस्टायटिस नियंत्रण आदी बाबत सविस्तर सर्वसामान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी यांनी दूध व्यवसायाकडून उद्योजकतेकडे A to Z डेअरी फार्मिंग पुस्तकाची निर्मिती केली आहे। शेतकरी ट्रेनिंग हॉल, पशुसंवर्धन व विस्तार विभाग, मेबीजी चितळे, भिलवडी स्टेशन येथे उद्योजक विश्वास चितळे, अतुल चितळे, चितळे डेअरी पशुसंवर्धन विभागाचे जनसंपर्क अधिकारी CV कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर HR इंगळे, डॉक्टर जाधव यांच्या हस्ते A to Z डेअरी फार्मिंग पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। तत्पूर्वी CV कुलकर्णी यांनी लेखक परिचय करून दिला। त्यानंतर लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी यांचा उद्योजक विश्वास चितळे व अतुल चितळे यांच्या हस्ते स्वागतपर सत्कार करण्यात आला। पुस्तक प्रकाशन सोहळा प्रसंगी लेखक पराग घोगळे व प्रशांत कुलकर्णी तसेच उद्योजक विश्वास चितळे, अतुल चितळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी बोलताना उद्योजक विश्वास चितळे यांनी प्रॅक्टिकल ज्ञानाचे पुस्तक म्हणजे A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक असून या पुस्तकातील माहितीचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असा आशावाद व्यक्त केला। तर या पुस्तकातील माहितीचा अभ्यास करून त्यानुसार दुग्ध व्यवसाय वाढवून जीवन समृद्ध करावे असे आवाहन युवा उद्योजक अतुल चितळे यांनी केले। कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक व सूत्रसंचालन चितळे डेअरी पशुसंवर्धन विभाग जनसंपर्क अधिकारी CV कुलकर्णी यांनी केले, तर आभार पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर HR इंगळे यांनी मानले। यावेळी चितळे डेअरी पशुसंवर्धन विभागाचे जिल्ह्यातील सर्व कर्मचारी उपस्थित होते। नमस्कार, मी डॉक्टर पराग घोगळे। आज चितळे डेअरी भिलवडी सांगली येथे A to Z डेअरी फार्मिंग या आमच्या पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे आणि ह्या पुस्तकामध्ये मुख्यत्वे अतिशय सोप्या शब्दामध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ब्रीडिंग, कुठलं ब्रीड आपल्या गोठ्यासाठी योग्य आहे, त्याची वाहतूक कशी करायची, गाय म्हैस आपल्याकडे कधीपासून आली, त्याचं महत्त्व काय, आणि त्यानंतर त्याचं ब्रीड इम्प्रूव्हमेंट कसं करायचं त्याविषयी माहिती दिलेली आहे। न्यूट्रिशनमध्ये आपल्या गाई म्हशींचं पचन कसं होतं, त्यानंतर त्यांना कुठला आहार दिला पाहिजे, किती दिला पाहिजे, वजनानुसार वासरू, कालवड, गाभण गाय, दुभती गाय, म्हैस यांना किती आहार दिला पाहिजे त्यांचं विश्लेषण केलेलं आहे। त्यानंतर आपल्या 1 लिटर दूध तयार करायला उत्पादन खर्च किती येतो त्याचं विवेचन दिलेलं आहे आणि त्यानंतर जे मॅनेजमेंट आहे व्यवस्थापन, उन्हाळ्यातलं पावसाळ्यातलं, एक गाईचं दिवसभराचं व्यवस्थापन याचं पूर्ण विश्लेषण त्याच्यामुळे पुस्तकात A to Z डेअरी फार्मिंग या पुस्तकात केलेलं आहे। आणि ह्याचबरोबर भविष्यातील येणाऱ्या संधी आहेत आणि आपल्या गाई कशी आजारी पडू नयेत म्हणून कुठले उपाय करायचे त्याविषयी सविस्तर या पुस्तकात माहिती दिली आहे। अतिशय प्रॅक्टिकल आणि सोप्या शब्दामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। तरी आमचं आव्हान आहे की आपल्या सांगली जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्या सर्वांनी या पुस्तकाचा लाभ घ्यावा आणि हे पुस्तक वाचावं आणि आपले अभिप्राय जरूर करावे। चितळे डेअरीमध्ये आमच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम झाला आणि मी मनपूर्वक आभार मानतो गिरीश चितळेकरांचा आणि अतुल चितळेकरांचा, त्यांनी आम्हाला ही संधी दिली। मी सगळ्या शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आम्ही हे पुस्तक अतिशय सोप्या मराठी भाषेमध्ये प्रकाशित केलेलं आहे आणि काही जे क्लिष्ट विषय असतात की आपल्याला डेअरीमध्ये गरजेचे असतात की बाबा आपण कोठा व्यवस्थापन किंवा ह्याविषयी जी माहिती आहे ती सोप्या भाषेत आम्ही उपलब्ध करून दिली। तरी सर्व पराग घोगळे आणि प्रशांत कुलकर्णी यांनी A to Z डेअरी फार्मिंग हे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आज झाला। आज मला वाटतं महाराष्ट्रातील मराठी शेतकऱ्यांसाठी हे अतिशय उपक्रमशील पाऊल आहे आणि अतिशय छोट्या शब्दामध्ये अतिशय क्रिस्प ह्याच्यामध्ये हे पुस्तक पब्लिश केलेलं आहे। सर्व आमच्या शेतकरी बांधवांनी, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ह्या नॉलेजचा लाभ घ्यावा ही विनंती। धन्यवाद।
क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.